तुम्हाला लक्षात आहे, मागच्या एपिसोडमध्ये आपण नेहाबद्दल बोललो होतो, जी 15-15 मिनिटं कसा-बसा अभ्यास करते आणि मग ब्रेक घेते. तर आज हायपोथेटिकली विचार करूयात की काय काय असू शकतं की नेहाला लगेच अभ्यासातनं उठावंसं वाटतं. असं असू शकतं का एक, की नेहाचा अटेन्शन स्पॅनच छोटा आहे. खूप कमी वेळ एका जागी ती बसू शकते, ती चंचल असू शकते. किंवा दुसरी गोष्ट, नेहाला पर्टिक्युलरली ती जर गणिताचा अभ्यास करत असेल किंवा भाषेचा अभ्यास करत असेल, तर तो विषय तिला अवघड जातोय म्हणून ती थोडा वेळ करून दमतीये आणि ती तो टाळायचा प्रयत्न करते त्यानंतर, की बास आता अभ्यास बास. याचा अर्थ तिला अभ्यास नाही करायचा असा आहे का? तर नाही. तिला त्या विषयाचा अभ्यास करताना कदाचित अवघड वाटतंय किंवा डिफिकल्टी होतीये. अशा वेळी पालक म्हणून जेव्हा आपण लेबल करायला लागतो, लेबल म्हणजे तू आळशीच आहेस, तुला अभ्यासच करायचा नसतो, तुझं दरवेळेस असंच आहे. हे मुलांसाठी डिस्करेजिंग होऊ शकतं आणि खूप सटलली, नकळतपणे मुलांना वाटायला लागू शकतं की मी अशीच आहे. आणि ती एक सायकल किंवा दुष्टचक्र बनू शकतं. तर जेव्हा चंचलता असते, पर्टिक्युलरली त्याच्याबद्दल बोललो तर आपल्या ब्रेनमध्ये काय होतं? हेही जाणून घेऊया. मे बी नेक्स्ट टाइम पुढच्या एपिसोडमध्ये आपण फक्त चंचल मुलांच्या ब्रेनमध्ये काय होतं हे जाणून घेऊया आणि बाकी प्रॉब्लेम्स बोलूया.